ठीक आहे, चालेल ना. पण मग मधल्या काळात अशी एक राणेने एक स्टेटमेंट केलं होतं की उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता की तुमची पण मुलं आहेत, असे आरोप करू नका. असं काही झालं होतं? तुम्ही मला माहित नाही, मी या बाबतीत अनभिज्ञ आहे. असं कोण कोणाला फोन केल्याची माहिती माझ्याकडे तरी नाही. दुसरं, हे प्रकरण आधी गेले 3-4 वर्ष राणे, स्वतः नारायण राणे, त्यांचे पुत्र नितेश दोघांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. पण आता आम्ही काय बघितलं ना, परवा जेव्हा हे सभागृहात आलं तर भाजपच्या नेत्यांपेक्षाही कदाचित काकणभर जास्त आम्हाला शिवसेनेचं, आता शिवसेना शिंदेच्या पक्षाचे नेते याच्याबाबत जास्त आक्रमकपणे मागणी करताना दिसले की शिंदेच्या कार्यकर्त्यांची आता जरा गोची झालेली आहे. बरं. शिंदे मुख्यमंत्री असताना आणि शिंदे उपमुख्यमंत्री असताना मी आजच सभागृहात बघत होतो की शिंदेची जेवढी टेंडर्स आहेत मुंबई महानगरपालिकेची, रस्त्याची आहेत, आजच सभागृहामध्ये सगळे प्रश्न विचारतंय कोण? अमित साटम, योगेश सागर, सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक विचारतायत. ठाणे महानगरपालिकेची चौकशी मागताय कोण? संजय केळकर. काल सभागृहामध्ये घोडबंदर कोस्टल रोडच्या वरती प्रश्न विचारले कोणी? त्याच्यात भ्रष्टाचार झाल्याची काढली कोणी बातमी? प्रसाद लाड, निरंजन डावखरे. हे तर काही आम्ही नाहीत ना. आम्ही आता आरोप करून करून थकलो, कारण आमच्या आरोपांना ते काही उत्तरच देत नाही. पण आता जे अंतर्गत दिसतंय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, शिंदे गट यांच्यामध्ये आम्हाला कुठलाही सलोखा दिसत नाहीये. ज्या पद्धतीने त्यांचं खच्चीकरण होतंय ते आम्ही आता उघड्या डोळ्याने बघतोय. परंतु एक गोष्ट आहे, आम्हाला बीजेपीने जर फसवलं असेल तर आम्ही कमीत कमी ओरडलो तरी. त्यांना जर फसवलं तर ते ओरडू पण शकत नाहीत. त्यांच्यातच अडचण आहे, ते काहीच करू शकत नाही. शिंदेना टार्गेट केलं जातं असं तुम्हाला वाटतंय? शिंदेना टार्गेट केलं असं मी आत्ता नाही म्हणणार, पण एकंदर लक्षणं जी काही दिसत आहेत किंवा एकंदर वातावरण जे काही राजकीय वातावरण आम्हाला समजतं त्याच्यावरनं आम्हाला असं वाटतं की काहीतरी डाल में कुछ काला आहे, गडबड आहे. अशा परिस्थितीत असं वाटतं का की शिंदेना आता झालं, त्यांचाही अनुभव तोच असेल, जर भाजपसोबत तुमचा अनुभव तोच असेल तर दोघांचाही भाजपकडनं वाईट अनुभव आहे, तर अशा परिस्थितीत काही पुन्हा एकत्रीकरणाबाबत काही चर्चा? शिंदेची तेवढी हिंमत आहे का परत यायची? शिंदेला काही करू शकत नाहीत. पण समजा आता म्हणतात पत्रकारांनी हायपोथेटिकल प्रश्न विचारू नये जर तरचे, पण तरी सुद्धा अशा परिस्थितीत याच्या बाबतीत कोणी बघा, याच्या बाबतीत राजकारणात कोण याचे निर्णय घ्यायचे अधिकार हे सगळे पक्षश्रेष्ठींना असतात. आता पक्षश्रेष्ठी त्याच्या बाबतीत काय विचार करतील सगळ्याचेच. उद्या शिंदे पक्षाचे प्रमुख आहेत, ते काय विचार करणार मला माहित नाही. माझ्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, ते काय विचार करणार मला माहित नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख जे कोण असतील ते काय विचार करणार माहित नाही. त्याच्यामुळे राजकारणात जर तर चालत नाही. आणि राजकारणात आजपर्यंत कधीच कोणी असं छाती ठोक सांगू शकत नाही की हे होणारच नाही. बरं, हे फार तुम्ही महत्वाची गोष्ट बोलता. पण शेवटी जे काय मला समजतं, शिंदेचे परतीचे सगळे दोर आमच्यापेक्षा बीजेपीने कापून ठेवलेले आहेत. तेवढी हिंमत असेल असं मला आत्ता तरी वाटत. तरी परत जसा समजाचा प्रश्न, समजा त्यांनी केली हिंमत, तर त्याचा मग माझ्या पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे ना. तो निर्णय अनिल परब नाही घेऊ शकत ना. तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून काय वाटतं का? बघा, एकीकडे ना राष्ट्रवादीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. नाही, शेवटी राष्ट्रवादीच्या राजकारणाचा पॅटर्न वेगळा आहे. बरं. शिवसेनेचा राजकारणाचा पॅटर्न वेगळा आहे. शिवसेना इथून काम करते जास्त, राष्ट्रवादी इथून काम करते जास्त, बीजेपी इथून जास्त काम करते. शिवसेनेमध्ये जास्त तुम्हाला म्हणजे भावनेला जास्त महत्व आहे. आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भावनाप्रधान होऊन निर्णय घ्यायचा का व्यावहारिक निर्णय घ्यायचे का राजकीय निर्णय घ्यायचे, याचे आमचे सगळे अधिकार आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेले आहेत. आणि ते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम निर्णय.